नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारच्या 3च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीवेळी भाजपा आणि ठाकरे गट समोरासमोर. भाजपचे 3 पंचायत समिती सदस्य फोडल्याचा दानवेंचा भाजपवर आरोप. VK सिंग यांना VIP ट्रीटमेंट मिळते. आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. माळी कुटुंबियांना धमक्या येत आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र देणार, मिटकरींची माहिती. विधानसभेत लक्षवेधी संख्या वाढवण्यात येणार. लक्षवेधींची संख्या वाढवण्याची सर्वपक्षीय आमदारांची मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतला निर्णय. नांदेड येथे असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालय नाशिक येथे हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती. निर्णयामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. इंदापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड पार. राष्ट्रवादीचे हर्षवर्धन लोंढे यांची सभापतीपदी आणि जयकुमार कारंडे यांची उपसभापतीपदी निवड. मुस्लिम समाजातील लोकांकरता या अर्थसंकल्पात काहीच तरतूद करण्यात आली नाही. तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. आमदार अबू आझमींची टीका. बांगलादेशी आहेत तर केंद्रीय यंत्रणा काम करतात, आझमींचा सवाल. कोल्हापुरातील टेमलाईवाडी उड्डाणपुलावर ऑइल गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. ऑइल गळतीमुळे गाड्या स्लिप होत असल्याची माहिती. इंडोनेशियाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी भारताशी करार केल्याची माहिती. हा करार सागरी क्षेत्रात संरक्षण क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये LPG गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्राहकांच्या रांगा. उन्हामुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमेरिका इस्रायल विरोधात CPIचं आंदोलन. पॅलेस्टाईनवर अन्याय होत असल्याचा आंदोलकांचा आरोप. इंदापूरमध्ये तहसीलदार जीवन बनसोडे यांना मारहाण. मुरुम वाहतूक करणाऱ्या टिपरची तपासणी सुरू असताना घडल्याची घटना माहिती समोर. पोलिसांकडून मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या राहुरीत पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा व्हिडिओ समोर. 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी केला होता हल्ला. बीडच्या माझल गावात मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. महादेव कोळी जातीचं ST प्रवर्गातील प्रमाणपत्र मागील 1 वर्षापासून मिळत नसल्याने आंदोलन. भंडाऱ्यातील वडेगाव जिल्हा परिषद शाळेत 53 वर्षीय शिक्षकाने 4थीच्या वर्गातील 5 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा आरोप. संतप्त पालकांनी शिक्षकाला चोप देत केलं पोलिसांच्या स्वाधीन. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरात भंगार गोडाऊनला भीषण आग. अचानक आग लागल्याने धावपळ. परिसरात भीतीचं वातावरण. शर्थीचे प्रयत्न करत विझवली आग. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.